अण्णांचं आंदोलन सुरू झालं आणि या खेड्यातल्या गांधी टोपीवरची धूळ झटकली गेली. पण फरक इतकाच की या गांधी टोपीवर मी अण्णा हजारे नावाचा छाप आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे टी शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असं चित्र सध्या रस्त्यांवर पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांमध्ये या टोप्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. मी आता इथे 100 टोप्याची मागणी केलेली आहे, पण ती सध्या अवेलेबल नाही. ते आम्हाला म्हणतात की उद्या सकाळी आम्हाला उद्या सकाळी अण्णाला सपोर्ट म्हणून रॅली काढायची आहे. 2 व्हीलर रॅली, बाईक रॅली आहे. त्यासाठी आम्ही इथं झेंडे घ्यायला आलोय आणि टोप्या घ्यायला आलेलो आहे. या टोप्या घातल्यानं आपण देशासाठी काहीतरी करतोय असं तरुणांना वाटतंय. म्हणूनच 16 ऑगस्ट पासून या दुकानात चक्क 6000 टोप्यांची विक्री झाली आहे. पहिल्याच 2-3 दिवसात काही हजार टोप्या लागल्या. त्यानंतर आता दिवस रात्र काम करून टोप्या आम्ही देतोय. आणि आजकाल सगळे तरुणी, शाळेतली मुलं स्वतःच्या खिशातले पैसे देऊन जेव्हा या टोप्या घेत आहेत, त्यावेळेला आम्हाला त्या कमीत कमी किमतीत देण्याची कसरत करावी लागते. म्हणजे मागणी प्रचंड असूनही किमती उतरवलेल्या आहेत. कारण व्यवसायाच्या पलीकडे जाऊन यांच्यातला जोश आणि देशाबद्दलचं प्रेम बघता या पद्धतीने आम्ही वेगळ्या अँगलनी या व्यवसायाकडे बघतोय. मी अण्णा हजारे अशा टोप्या घातलेले तरुण सध्या रस्त्यांवरती दिसत आहेत. बाईक्सवरनंही फिरतायत. अण्णांनी सांगितलेल्या मार्गावरती चालण्याचा निर्धार त्यातल्या 10% तरुणांनी केला आणि भ्रष्टाचार करणार नाही असा निश्चय केला तर कदाचित अण्णांना पुन्हा असं आंदोलन करायची वेळही पडणार नाही. पण आता आंदोलनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. ही गांधी टोपी फक्त स्टाईल स्टेटमेंट राहणार नाही, याकडे आंदोलनाला लक्ष द्यावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे.